सावरकर इन पोर्ट ब्लेअर. बघा विनायक दामोदर सावरकर, वीर सावरकरांचा पुतळा आहे आणि त्यांच्याच नावाने बांधलेले एअरपोर्ट. आम्ही आल्याला गाडी तयार होती आमची. ते बघा आम्ही 10 जण असल्यामुळं TT पाठवली. माझ्या मित्रांचे ओळखीचेच आहेत, सो मी त्यांचा नंबर आणि नाव डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवतो, जेणेकरून तुम्ही पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते बघा ते लोकलाईट आहेत आणि इथले पोर्ट ब्लेअरचे, त्यामुळं ते चांगल्या प्रकारे इझिली मॅनेज करतात सगळं. एअरपोर्टवरून बाहेर पडल्यात आम्ही चाललो आहे हॉटेलला. आपलं हॉटेल आहे. सगळी गँग आता पहिलं फ्रेश होऊ. खूप थकलेत सगळेजण रात्रीचा प्रवास असल्यामुळं. लाईनीने आपले 5 रूम आहेत, 1 2 3 4 5. And again we are ready to rock. है की नाही? खूप खायचाच दिवस आहे मला असं वाटतं. सगळेजण नुसतेच खायला देतात. सो आम्हाला हे कॉम्प्लिमेंटरी नाश्ता दिला आहे हॉटेलनी. बघा आणि खूप सुंदर लोकेशन आहे. तिकडं आपल्याला दिसू शकतो बीच दिसतो. इथून पण सगळ्या बोटी दिसत आहेत. टॉपला आहे आणि खूप छान सुंदर असं डिझाईन केलं आहे. वाव. आणि इथं सगळे आपल्याला नाश्त्याचे पदार्थ मांडलेत वेगवेगळे. आम्ही लेट आल्यामुळे आम्हीच उरलोय फक्त नाश्त्याचे, आहे की नाही? आणि आयश उरलोय नाश्त्याचे. खरं आम्ही खाल्लेलं आहे, पण आता लाईट काहीतरी खायचं. आयश इकडं बघा, इकडं बघा. बाहेर लक्ष आहे आमचं आता. नवीन नवीन जागे इकडं घारशाने पण हवा करते. सेल्युलर जेल आहे. तो आपण हे सगळं बघणारच आहे. आता चाललो आहे आपण बीचला. पहिलं बीच एन्जॉय करू, कारण की आता कसं टाइम लेट झालाय. सगळे दमले असल्यामुळे आम्ही पहिलं रेस्ट घेतली आणि आता निघालोय पार्टी. या साईडला रोज आयलंड आहे, आपण जाणार आहे इथं उद्या. चलो पहिले आपण फिश ॲक्वेरियम देखेंगे अभी. आपण आपल्याला कसं जास्त धावपळ न करता जे आता स्टार्टला बघता येईल ते आपण बघणार आहे. कारण की आपण जसं तुम्हाला म्हटलं धावपळ न करता, कारण की आपण मेन आईवडिलांसाठी आलो आहे. वरपेनचे आईवडील आहेत आणि माझे आईवडील आहेत आणि माझं बेबीसुद्धा आहे. सो आपल्याला रेस्ट आणि शरीराला सांभाळून जेवढं काय करता येईल तेवढं फिरायचं आहे. त्यातल्या त्यात तरी मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो आपण पहिल्यांदा आज आलो आहे ॲक्वेरियमला. तर मला पूर्ण ॲक्वेरियमची टूर करून देणार आहे आता. आपण आलेला आहे ॲक्वेरियमला. इथं प्रति पर्सन 10 रुपये आहे एंट्री. आणि जर तुम्हाला कॅमेरा यूज करायचा असेल तर तुम्ही इथं 50 रुपयाचं कुपन घेऊ शकता पर कॅमेरा. चला तर मग आपण बघूया फिश ॲक्वेरियम. आले बघा आपण फिश बघायला आलो. फिश बघायला खूप क्युरियोसिटी आहे. आयस बघा सगळं एक 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 बघतोय. त्याला खूप क्युरियोसिटी आहे. काय रे आयस ते? शेल शेल. चलो सॉ फिश आहे. थोडा मोठा बघा. इथे त्यांनी एंट्रीलाच अशा माशाच्या विविध प्रजाती ठेवल्यात की ज्या इझिली दिसत नाहीत, भेटत नाहीत, तर स्टोअर करून ठेवल्या त्यांनी. इथं पूर्ण आपल्याला मरीन इकोसिस्टम दिसते. समुद्री गाय टाइप ऑफ शेल्स. अशा प्रकारे मी पूर्ण ॲक्वेरियमचा टूर करून देणार आहे तुम्हाला. टेबल कोरल खूप सुंदर दिसतंय रिअलमध्ये. क्या बात आहे. त्यामुळं त्याला प्लेट कोरल असं नाव दिले.
ती म्हणते की यात आपण भेळ बनवून पण खाऊ शकतो. विविध प्रकारचे शेल आणि कोरल बघितल्यानंतर आता आपण लाईव्ह फिश बघणार आहे. सगळे खूप क्युरियोसिटीने बघतायत. हे बघा, आयुषला तर सगळं ओढायचं असतं बघा, सगळं त्याला काही झाली ओढायची. आता बघा सी कुकुंबर आणि हा फिश. हा फिश तर नक्की बघण्यासारखा आहे बघा. आपल्या व्हिडिओसाठी त्यांनी पंख पण फुलवले जसे. यो क्या बात आहे, खूप मस्त वाटतं हा फिश बघायला. हे बघा जवळून तुम्हाला एकदा दाखवतो. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत आज. सी स्टार आणि कॉपर फिश. हो 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 हो, खूप भारी. कधीच लाईव्ह बघितलं नव्हतं. हा इथं वर लपलेला आहे. आणि हे काचेवरचे कट स्टारफिश. मी फर्स्ट टाइम बघतोय रोजर फिश. कसे ते उलटे थांबलेत. पॅरेट फिश आपल्या समोरच आहे इथं. टायगर फिश एकदम बॅक साईडला आहे, दिसतंय का नाही तुम्हाला. आणि हे बघा, क्या बात आहे. अर्चना ते डॉरी सारखे दिसते. ते वरचं वालं. हा हे छोटं कसं दिसते बघा. नाही बघितलं नाही मी. परत इथं वेगळ्या टाईपचे कोरल्स आहेत. काय मोती आणि इथं पण ओढाओढी चालू आहे. डॉल्फिन. लॉबस्टर्स, क्या बात आहे. क्रॅब्स एवढे मोठमोठे असतात ना. और हा बघा रोबर कसलं आहे. बघा आमची गँग. ये हमारे 10 कदम. एकदम इधर है जो वीडियो दिखा रहा है. हा एक फोटो पण घेऊ आपण. तिकीट काउंटरला त्यांनी पूर्ण मॅप दिलेला आहे. अशा प्रकारे मस्तपैकी मला पूर्ण टूर मी करून दिली आहे. चलो चलो. आपल्याला खरं तर उशीर झाला आहे, तरी पण आपण एका कार्बन स्कोअर बीचला जवळ जाऊन येणार आहे. हे आहे कार्बन स्कोअर बीच. रिलॅक्स व्हायला आलोय रात्रीचं. खूप सुंदर नजारा आहे. आता अंधार पडल्यामुळं कॅमेरा तेवढं दिसणार नाही,
पण रिअलमध्ये खूप भारी दिसतंय. आणि उद्या आपण जाणार आहे रोज आयलंड आणि सगळे जे स्पोर्ट्स आहेत ते उद्या आपण सगळे करणार आहे. खूप मस्त बीच आहे. आपण चाट वगैरे, चहा, कॉफी, पकोडा सगळं इथं पण अवेलेबल आहे. खूप अंधार आहे खरं तर. हा फ्लोटिंग ब्रिज आहे बघा, दिसतंय का बघा, पूर्ण हलतं. जशी लाट येते तसं मुवमेंट होते याची बघा. इथं दिसेल तुम्हाला पूर्ण हलतंय बघा. कॅमेऱ्यात खूप अंधार येतोय खरं तर. आम्हाला रिअलमध्ये एवढं जाणवत नाही अंधार. ओ जशी लाट वाढते तसं खायला प्यायला आहे. क्या बात आहे, खूप मस्त माहौल है. अभी तो पार्टी शुरू हुई है. आले म्हणजे फिश तर खायलाच पाहिजे. यो हे बघा काय सिल्वर जेट. सिल्वर जेट हो. थोडंसं खाऊन आम्ही आता शॉपिंगसाठी आलोय. घे घे फ्रीज मॅग्नेट बघतोय आम्ही. खूप वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेत. मला हे आवडलं. अर्चनाला हे आवडलं म्हणून आता हे घेऊन टाकतोय. चलो घेऊन टाकू आपण हे. फ्लॅग पॉइंट मस्त गेलाय. आता पावसाचं वातावरण असं म्हणून फ्लॅग काढून ठेवलेलं आहे ॲक्च्युली. मस्त एक असा समुद्राचा व्ह्यू पण भेटतोय आणि खूप क्लीन आणि असं छान डिझाईन केलं आहे. इथे इंडियन फ्लॅग असणार आहे. इथं पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस. इंग्लिश आणि हिंदीमध्ये दोन्ही लिहिलेलं आहे. जे की 1943 साली सगळ्यात पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता. पूर्ण माहिती तिथे लिहिलेली आहे. चला आता खूप भूक लागली आहे. पहिलं हॉटेलला जाऊन पोटोबा करणार आहे आम्ही आता सगळे. एक नंबर म्हणजे नुसतं व्हिडिओसाठी नाही पण बोलत आहे. खरंच वाढीव बनवते खरंच. भुकेच्या नादात तर व्हिडिओ काढायची राहून गेली सगळी आमची आता. चला आपण उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.